उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे महायुतीने अद्याप उमेदवार ठरवलेला नसला तरी उदयनराजेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आहे। सातारा कायम शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिलाय। या निवडणुकीमध्ये पवारांचा मल्ल उदयनराजेंना भारी पडणार का, पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। पवारांचा मल्ल उदयनराजेंना भारी पडणार? साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे, कोण मारणार साताऱ्याचं मैदान? साताऱ्यातल्या लोकसभा लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। उमेदवार जाहीर करायला पुरेसा वेळ घेत अखेर पवारांनी साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना मैदानात उतरवलंय। त्यामुळे शरद पवारांचा खास मल्ल उदयनराजेंना जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुती साताऱ्यातल्या उमेदवाराबाबत सावध पावलं उचलताना दिसते। मात्र साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। तर आपल्या समोर कुणाचंही आव्हान नसल्याचं म्हणत शशिकांत शिंदेंनीही शड्डू ठोकलाय। तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही लोकसभेचा काय उमेदवार म्हणून, निश्चितपणे मग लोकसभेचा उमेदवार म्हणूनच या ठिकाणी आपल्याशी बोलतोय। मी निवडणूक कोणत्या राजांच्या विरुद्ध लढतोय असं नाही। मागं आपण बघितलं असेल, एक उदयनराजे ज्यावेळेला निवडणुकीला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर राहिले म्हणून निवडून आले होते, असा चित्र आहे। 99 पासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि आता महाविकास आघाडी एकत्र आहे। मी आव्हान कोणाचं समजत नाही। साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी देऊन पवारांनी तुल्यबळ उमेदवार उदयनराजेंविरोधात उभा केल्याची चर्चा आहे। सातारा जिल्हा कायम शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिलाय। साताऱ्यातल्या लोकसभेची पोटनिवडणूक आणि पवारांच्या पावसातल्या सभेनं संपूर्ण वातावरण फिरलं होतं। उदयनराजे भोसलेंनी 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 5 महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपकडून त्यांना लगेचच उमेदवारीही दिली गेली। दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवलं गेलं। श्रीनिवास पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी पावसात जाहीर सभा घेतली आणि संपूर्ण वातावरण फिरलं। अखेर निवडणुकीत श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंचा पराभव केला। साताऱ्याचा गड कायम ठेवण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा कंबर कसलीये। आमदार शशिकांत शिंदेंना मैदानात उतरवून पुन्हा एकदा उदयनराजेंच्या पराभवासाठी पवारांनी रणनीती आखली असल्याचं बोललं जातंय। माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातले वजनदार नेते आहेत। शिंदे यांनी जावळी आणि कोरेगाव या 2 विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे हे उदयनराजेंच्या प्रचारात आघाडीवर होते। पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील जिंकले खरे, मात्र इकडे विधानसभेत शिवसेनेच्या महेश शिंदेंसारख्या नवख्या उमेदवाराविरोधात शशिकांत शिंदेंचा 3000 मतांनी निसटता पराभव झाला। मात्र शशिकांत शिंदे यांची ताकद माहिती असल्यानं शरद पवारांनी लगेच शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर घेतलं। त्यामुळे या निवडणुकीत शशिकांत शिंदे उदयनराजे भोसले यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण करतील असं बोललं जात आहे। महायुतीकडून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झाल्यास साताऱ्यात राजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना रंगणार आहे। पवारांचा मल्ल निवडणुकीच्या मैदानात उदयनराजेंना चितपट करणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।